ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। घुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रादिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्। मुकुंदमाला ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना कवी भगवंताकडे, भक्त भगवंताकडे प्रार्थना करतोय की जन्मोजन्मी तुझी सेवा आम्हाला घडू दे। तुझ्या सेवेचा, तुझ्या भक्तीचा, तुझ्या उपासनेचा वियोग कधी होऊ नये। आमच्याकडून ऐकलं जावं तर ते तुझं कीर्तन, तुझं गुणगान, तुझं कथाश्रवण। काही पाहावं तर ते तुझं रूपच पाहावं। इंद्रियांनी जे जे काही अनुभवलं जाईल त्याचा तुझ्याशीच संबंध असला पाहिजे, अशी भगवंताकडे प्रार्थना केली। सर्व काही भगवंता तुला समर्पित आहे। सगळ्या इंद्रियांद्वारे केवळ तू आणि तूच आमचा विषय झाला पाहिजेस। मग आता हे जे आहे की भगवंताची उपासना असेल, भक्ती असेल, पूजा असेल, त्याचं एवढं महत्व काय? भगवंताचा त्याग होऊ न देण्याचं महत्व काय आहे? कारण मागल्या श्लोकामध्ये प्रार्थना करत असताना तुझा वियोग होऊ नये, ज्यांच्याकडून तुझा वियोग झालाय किंवा ज्यांनी अंतःकरणात तुझा त्याग केलाय त्यांचा संग आम्हाला घडू नये इत्यादी जो विचार मांडला, इत्यादी जी प्रार्थना केली, तर एवढी पराकाष्ठा का किंवा एवढी साध्या भाषेमध्ये एवढी टोकाची भूमिका का घेतोय? असं काही असतं का? तर त्याच्यावरती विश्वासाने आता कवी म्हणतोय, कवी सांगतोय, 16वा श्लोक पाहूया। वात्सल्यादभयप्रदान समयादार्तार्ति निर्वापणात् औदार्यादघशोषणाद गणितश्रेयः पदप्रापणात् सेव्य श्रीपतिरेक एव सततं सन्त्यत्र षट्साक्षिणः प्रह्लादश्च विभीषणश्च करिराट् पाञ्चाल्यहल्या ध्रुवः। कवी म्हणतोय, लक्ष्मीचा पती असणारा जो भगवान विष्णू, त्यालाच कवी म्हणतोय लक्ष्मीपती भगवान विष्णू एकच सेव्य उपास्य आहेत आणि याचे 6 जण साक्षी आहेत। उपास्य सेव्य का आहे? तर वात्सल्यामुळे, अभय देण्यामुळे, आर्त दुःख दूर करण्यामुळे, संकट दूर करण्यामुळे, पापांचं क्षालन करण्यामुळे आणि अगणित पुण्याने प्राप्त होणारं स्थान देण्यामुळे। आणि साक्षी कोण आहेत? तर प्रल्हाद, विभीषण, करिराट म्हणजे गजेंद्र, पांचाली म्हणजे द्रौपदी आणि अहल्या आणि ध्रुव असे 6 जण साक्षी आहेत। आता कवी म्हणतोय, जर तुमचा विश्वास बसत नसेल, जर तुमच्या अंतःकरणात संशय असेल की भगवंताची भक्ती खरंच काही प्राप्त करून देते का, तर त्याच्यावरती मी सांगतो, होय, तुम्हाला जे जे काही म्हणून प्राप्त आहे ते सगळं काही प्राप्त होईल। तुम्हाला जे जे काही इच्छित आहे ते सर्व काही प्राप्त होईल, किंबहुना त्याहूनही अधिक प्राप्त होईल। फक्त भगवंताची अंतःकरणपूर्वक भक्ती करा, उपासना करा, त्याची सेवा करा। सेव्य हा
कोणकोणत्या गुणांमुळे भगवंताची सेवा केली पाहिजे, तो सेव्य काय, उपास्य उपासना योग्य, सेवा योग्य का आहे, ती योग्यता त्या भगवंताच्या ठिकाणी का आहे, असा जर प्रश्न विचाराल, अशी शंका, असा संशय अंतःकरणात निर्माण झाला, तर मी तुम्हाला त्याची कारण सांगतो. तर कारण काय आहेत? वात्सल्यात, वात्सल्य, वत्सलता जी आहे, तुझं वात्सल्य भाव आहे ते, त्याच्यामुळे प्रत्येकाची उदाहरणं आपण नंतर एक एक पाहणार आहोत. आधी कारण पाहून घेऊ. पुढे म्हणाले अभयप्रदान समयात, अभयप्रदान समयात, वेळ आली असता, काळ प्राप्त झाला असता अभय देण्यामुळे, आर्त आरती निर्वापणात, जो संकटात अडकलेला आहे त्याचं संकट दूर करण्यामुळे किंवा त्रस्त झालेल्याचा त्रास दूर करण्यामुळे, औदार्यात, उदारतेमुळे, अघशोषणात, अघ पाप, शोषण आकर्षून घेणे, दूर करणे, शोषून घेणे, पाप दूर करण्यामुळे, पापांचा नाश करण्यामुळे, अगणित श्रेय पदप्रापणात, अगणित श्रेय, ज्याची गणना करता येत नाही असं श्रेय, असं पद देण्यामुळे, किंवा अगणित श्रेयामुळे प्राप्त झालेलं जे पद आहे ते देण्यामुळे. प्रत्यक्षात अगणित श्रेय हा पदप्रापणात, हे दोन वेगळे स्वतंत्र शब्द असले तरी देखील पदप्रापणात, पद एक असं पद दिलं की जे अगणित श्रेयांनी तुल्य आहे किंवा अगणित श्रेय आहे. कोण कोण आहेत, कोणाकोणाला या या कारणांमुळे काय काय मिळालं, तर त्याची यादी करत असताना त्याचे साक्षी म्हणजेच ते प्राप्त करते, ज्यांना ज्यांना हे जे काही प्राप्त झालं या कारणांमुळे, ते कोण कोण आहेत, तर प्रल्हाद, बिभीषण, गजेंद्र, द्रौपदी, अहल्या आणि ध्रुव. काय काय झालं? वात्सल्यात. पहिल्यांदा उदाहरण दिलं प्रल्हादाचं. यातील प्रत्येक जो भक्त आहे ना, त्या भक्ताच्या पूर्वचरित्राचा विचार केला, त्याच्या चरित्राचा सांगोपांग विचार केला तर विस्तार मोठा प्रचंड आहे. संक्षेपाने जेवढा आवश्यक तेवढाच आपण संदर्भ पाहणार आहोत. प्रल्हाद लहानसं पोर आहे. लक्षण म्हणजे साक्षी सांगत असताना सुरुवात प्रल्हादाने झाली आणि शेवट ध्रुवावरती झाले. दोन्ही लहान पोर आहेत, पण दोघांनाही भगवंत ज्या कारणांनी भेटले ती कारणं वेगळी आहेत. त्या दोघांनीही मागितलेलं मागणं वेगळं आहे. स्वतंत्र विचार येतो, विस्ताराचा विचार आहे. परंतु प्रल्हाद लहानचं पोरग आहे, पण आपल्या 6 अध्यायांना बाकीच्या असुरपुत्रांना ते शिकवत आहे, अरे कशाला काळजी करता, तुमच्या प्रारब्धाने जे मिळायचंय ते मिळणारच आहे. या सुखाच्या मागे धावू नका, त्या एका भगवंताची भक्ती करा. म्हणा ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, विष्णवे नमः. असुरपुत्र म्हणाले, हे तर आम्हाला कधी कोणी सांगितलं नाही. आम्हाला हिरण्यकशिपवे नमः एवढंच सांगितलं. कारण हिरण्यकशिपूने तशीच आज्ञा केली होती, मीच सगळं काही आहे, मीच भगवंत आहे तुमचा, मीच ईश्वर आहे, माझीच पूजा करायची इत्यादी. असो, शेवटी आपल्याच मुलावरती पिता चिडला, आपल्याच मुलाला मारण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळेला त्या लहानग्या बालकाला वाचवण्यासाठी त्या भक्तवत्सल भगवंताने वात्सल्याने आपल्या भक्ताचं रक्षण केलं आणि काळ आला असता हिरण्यकशिपूचा वध केला. त्या वात्सल्यामुळे भगवंत भक्ताला भेटले, भक्ताला भगवंतांचं दर्शन झालं. खरी गंमत तर पुढे आहे. ज्या आवेशाने क्रोधाने भगवंत अवताराला आले, त्यांनी तो नृसिंहावतार धारण केला, तो आवेश कोणाला सहनच झाला नाही.
कोणी त्यांच्या जवळ जाऊच शकलं नाही. त्यांची पत्नी असणारी लक्ष्मी, तिने देखील हात वर केले, परंतु भगवंतांना शांत करण्याचं काम फक्त एकच करू शकला, तो म्हणजे प्रल्हाद. प्रल्हादच जवळ जाऊन भगवंतांना शांत करू शकला. हा भगवंताचा त्या भक्ताच्या ठिकाणी असणारा वत्सल भाव आहे, ते वात्सल्य आहे. त्यामुळे वात्सल्यात साक्षी कोण आहेत? प्रल्हाद आहेत. पुढे म्हणाले अजून कोण? अभय प्रदान. अभय अभय दिलं. कोणाला दिलं? विभीषणाला दिलं. प्रत्यक्षात विभीषण विरुद्ध पक्षातला आहे, शत्रूच्या गोटातला आहे. रात्री अपरात्री अपवेळेला अयोग्य वेळेला आलेला आहे. शरण आलाय, आकाश मार्गाने आलाय, पण आता काय करायचं? फार सुंदर संवाद आहे रामायणामध्ये, स्वतः मुळातून वाचण्यासारखा आहे. त्यावेळेला थोडा प्रसंग मागे जाऊन जर सांगायचं झाला तर, दरबारामध्ये अपमान झाल्यानंतर, रावणाकडनं अपमान झाल्यानंतर विभीषणाने रावणाला सुनावलं, सांगितलं, रावणा तुझा काळ आलेला आहे, तुझी बुद्धी विकृत झालेली आहे, तुझा विवेक नष्ट झालाय, त्यामुळे तू हे असं वागतोयस, तुला कळत नाहीये. अप्रियस्य च सत्यस्य वक्ता श्रोता हि दुर्लभः. अप्रिय असलं वाटणार असलं, परंतु सत्य आहे ते सांगणारा वक्ता आणि ऐकणारा श्रोता दोन्ही दुर्लभ असतात. मी तुला सांगतोय तो उपदेश तुला कळत नाही, तुझा काळ आलाय, मी इथे राहणार नाही. तो निघून गेला. विभीषण आता प्रभू रामचंद्रांकडे आलाय आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी त्या सगळ्या बाकीच्या वानरांना, जमलेले जे काही वानरवीर होते, सेनापती होते, अधिपती होते, सगळ्यांना विचारलं काय करायचं. प्रत्येकाने सांगितलं की याला पकडून ठेवा, याचा उपयोग करा रावणावरती, ह्याच्याकडनं आपली जी काही गुप्त माहिती आहे ती काढून घ्या, शिक्षा करा इत्यादी. हनुमंतांनी सांगितलं नाही, हा तुम्हाला शरण आलेला आहे, हा तुमचा भक्त आहे, दूत आलेला आहे. शरण आलेल्याला असा आपल्याला मारता येत नाही, त्याला शिक्षा करता येत नाही. बराच मोठा संवाद आहे. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणतात, एकदा जो कोणी मला, मी तुम्हाला शरण आलो आहे असं म्हणतो, अंतःकरणपूर्वक म्हणतो, खऱ्या अंतःकरणाने, खऱ्या भावाने मला शरण येतो, त्याला मी जगातील सर्व जीवांपासून अभय देतो. अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतत्व्रतं मम सकृदेव प्रपन्नाय तवास्मीतीह याचते. सकृत एकदाच, तव अस्मी, तव अहमस्मी, मी तुझा आहे, इति याचते, अशी याचना करतो. आणि मग त्याला मी काय देतो? अभय देतो. प्रभू रामचंद्रांनी त्याला अभय दिलं. किती? युद्धाच्या प्रसंगी वर्णन आलं, ज्या वेळेला त्या विभीषणाला पाहून त्या विभीषणावरती अस्त्राचा प्रयोग केला, त्यावेळेला प्रभू रामचंद्र मध्ये उभे राहिले. अभयप्रदान समयात, वात्सल्यात अभयप्रदान समयात. अभयप्रदान म्हणजे अभय देण्याच्या त्यांच्या लीलेमुळे. पुढे म्हणाले अजून काय? काही नाही. आर्तार्ती निर्वापणात, आर्तिक, आर्त जो कोणी त्रासलेला आहे, त्रस्त झालेला आहे, त्याची दुःख दूर करण्यामुळे. उदाहरण दिलं करिराट. करिराट हत्तींचा राजा गजेंद्र, भागवतामध्ये जी गजेंद्र मोक्षाची कथा येते तीच. मस्तवाल हत्ती, आपल्या सगळ्या साम्राज्याचा, वैभवाचा अभिमान बाळगणारा, परंतु त्या पाण्यात शिरल्यानंतर जेव्हा मगरीने पाय पकडला, सगळे बांधव त्याला सोडून गेले. आपल्या शक्तीचा अहंकार आता दूर झाला. माझे बांधव मला वाचवतील, ही भावना निघून गेली. मग आता काय? आता मला वाचवणारे एकच ते भगवंत आहेत. आणि त्यांनी भगवंताचा धावा सुरू केला आणि भक्तासाठी भगवंत धावून आले.
अरे पण भक्ताला वाचवायचं तर काय करायचं, कसं वाचवणार? पाय तर मगरीच्या तोंडात आहे. मगरीलाही मोक्ष दिला, भक्तालाही मोक्ष दिला, भक्तालाही मुक्त केलं. तसं आहे. संकटकाळी धावा केला असता त्या त्रासात न भगवंत आपल्याला दूर करतातच करतात. असे ते भगवंत आहेत. पुढे अजून काय? आर्तार्ती निर्वापणात पुढे म्हणाले औदार्यात. उदार आहेत. उदार, इथे उदार याचा अर्थ भरपूर दान देतात असं नव्हे, दानशूर हा अर्थ नव्हे. उदारता हा सर्व गुणांनी युक्त, गुणसंपन्न, नैतिक या अर्थाने घ्या, किंवा सर्वस्व देणारे याही अर्थाने घेतला तरी हरकत. पण कारण दृष्टांत आलाय तो पांचाली द्रौपदीचा आलाय. वस्त्रहरणाचा प्रसंग आहे. द्रौपदीने आधी सगळ्यांची प्रार्थना केली, कोणीही वाचवू शकलं नाही. तिचे पती नाहीत, विभीषणादिक नाहीत, कोणी नाही. मग आता काय करायचं? मग आता भगवंताचा धावा सुरू केला आणि भगवंतांनी वस्त्राच्या रूपाने अवतार धारण केला. वस्त्र संपली. त्या एका कवीने फार सुंदर वर्णन केलंय. 10,000 गजबल थक्यो 10 गज घटो न चीर. त्या दुःशासनाचे बाहू थकले पण वस्त्र काही संपली नाही. आपल्या भक्ताचं रक्षण केलं, उदार झाले. त्यांच्या औदार्याचं वर्णन काय करावं? भगवंतांसारखा उदार कोणी नाही. ऐसो को उदार जगमाही, मागे आपण पाहिलंय. सेवेशिवाय सगळे देणारे आहेत ते, आणि त्यांच्या या गुणामुळे त्यांची सेवा केली पाहिजे. ते सेवेच्या योग्यतेचे आहेत. पुढे म्हणाले अजून कोण आहे? तर म्हणाले पापाचा नाश करणारे आहेत. किती मोठं पाप कितीही असू देत. दृष्टांत काय? म्हणाले अहल्या. अहल्या म्हणजेच अहल्या. हल्य म्हणजे ज्याला नांगरता येत नाही अशी जमीन. अहल्या. तिचं वर्णन करत असताना म्हणाले की ती जी अहल्या होती, अहल्या शिळा राघवे मुक्त केली. ती शिळारूप होऊन राहिली होती, जड होऊन राहिली होती. का? शापाचा परिणाम. कथा विस्तार तिथे सांगत नाही, परंतु इंद्राने छल कपटाने तिच्या पातिव्रत्याचा भंग केला. गौतम ऋषींनी शाप दिला. पुढे ती शिळा होऊन राहिली. सांगितलं की प्रभू रामचंद्र तुझी मुक्तता करतील. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन होऊन त्यांनी तिला कृपा केली, तिच्या पापांचा नाश केला, तिला पूर्व शरीर प्राप्त करून दिलं. अहल्येच्या कथेचा विचार येतो. कितीही मोठं का पाप असेना, काही का असेना, सगळं काही ते दूर करतात, भगवंत दूर करतात. आणि म्हणाले पुढे कोण आहे? तर ध्रुव. हा ध्रुव काय? एक आपल्या सावत्राईने अपमान केला वडिलांच्या. जर मांडीवरती बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला ये. तेवढेच हट्टी, पेटून उठले नाही. जन्माला यायचं. मग काय केलं पाहिजे? काही नाही, तपश्चर्या करायची. आईने सांगितलं बाकी काही करू नको, भगवंताकडे जा आणि भगवंताकडे माग, ते तुला सगळं काही देतील. मग भगवंताची प्रार्थना कशी करायची माहिती नाही, पण निघाले. वनात गेले, त्या अरण्यातून निघाले. प्राण्यांची तमा बाळगली नाही. नारद भेटले. नारद असतातच. एखादा भक्त भगवंतांची प्रार्थना करायला निघाला की नारद तिकडे सापडतातच, भेटतीलच. नारदांनी उपदेश केला. ओम नमो भगवते वासुदेवाय नावाचा जप सुरू झाला. तपश्चर्या फळाला आली. भगवंतांचं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर प्रल्हादाच्या ध्रुवाच्या तोंडून शब्दच फुटेनात.
कसं वर्णन करावं? अरे जे हृदयामध्ये पाहत होतो ते आता प्रकट झाल्या समोर, कसं वर्णन करावं? भगवंतांनी काही नाही, केवळ शंखाचा स्पर्श केला गालाला आणि ध्रुवाने वर्णन केलं. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवंता तुम्हाला नमस्कार असो, ज्यांनी त्या वाणी माझ्या अंतःकरणात स्पर्श, माझ्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये प्रवेश करून वाणीद्वारे ते प्रकट झालेत, माझ्या वाणीला चेतना दिली आहे. यो अंतः प्रविश्य इमां प्रसुप्तां वाणीं संजीवयत, तिला चेतना दिली. भगवंता काही नाही, हे असं झालंय, मला आता फक्त एकच द्या, एकच गोष्ट अशी द्या, असं पद द्या जिकडनं मला कोणी उठवणार नाही, अढळ पद द्या. भगवंत म्हणाले दिलं. अरे अढळ पद काय सोप? भगवंताच्या सृष्टीचा नियम आहे, जे काही उत्पन्न झालंय त्याचा विनाश होणार आहे. मग ते अढळपद व्हायचं असेल, मिळायचं असेल, प्राप्त व्हायचं असेल तर किती पुण्य लागेल? अगणित पुण्याची लागते किमया आहे ती. परंतु भगवंतांनी ते सहज देऊन टाकलं. अगणित पुण्य असं पद दिलं. काय म्हणाले कवी? म्हणतोय अगणित श्रेय पद प्रापणा. ते जे स्थिर पद आहे, ध्रुवपद आहे, आपण त्याला ध्रुवपद म्हणतो, पण ते अढळ पद जे आहे ते त्या ध्रुवाला दिलं. या सगळ्या भगवंतांच्या गुणांमुळे तेच एक सेव्य आहेत, असं कवी आपल्याला सांगतोय. तात्पर्य काय? लौकिक प्राप्ती होत असो, अलौकिक प्राप्ती असो, काही असो, केवळ आणि केवळ भगवंतच सेव्य आहेत. आणि केवळ एका इंद्रियाने नव्हे तर सर्व इंद्रियांनी भगवंत सेव्य आहेत. म्हणून प्रत्येक इंद्रियाची प्रार्थना आता कवी करणार आहे, परंतु तो विचार पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.